आणि कसं पाहता त्यांच्या आंदोलनाकडे? तुम्ही काय नाव घेतलं? उद्धव ठाकरे. जनाब उद्धव ठाकरेजी आहे ते. उद्धव ठाकरेजी तर जे बाळासाहेब ठाकरेजींनी नाव दिलं होतं ते तर कधीच सोडलं त्यांनी नाव, आणि त्याच्यानंतर जनाब उद्धव ठाकरेजी सुरुवात झाली. आणि उद्धव ठाकरेजी ज्या पद्धतीने मुंबईमध्ये रामरक्षा म्हणून जे आंदोलनं करत आहे, रामरक्षा म्हणून, त्यांना जनाब उद्धव ठाकरेजींना माझा प्रश्न आहे की जेव्हा अयोध्यामध्ये रामलल्लाचं मंदिर भव्य, जे पूर्ण विदेशापासून देशापासून सगळे भक्तगण तिथे गेले होते, तर जनाब उद्धव ठाकरेजी कुठे लपले होते? पक्ष बर्बाद झाल्यानंतर, आमदार सगळे गेल्यानंतर, खासदार सगळे गेल्यानंतर जनाब उद्धव ठाकरेजींना रामलल्लाची आठवण आली, रामरक्षाची आठवण आली, हनुमान चालिसाची आठवण आली. तर जनाब उद्धव ठाकरेजी उत्तर द्या की जेव्हा अयोध्यामध्ये एवढा भव्य मंदिरचं सगळे लोक तिथे गेले, तर तुम्ही दर्शनाला का नाही गेले? त्याच्यावर उत्तर द्या. आतापर्यंत गेले काय उद्धव ठाकरेजी? मला नाही वाटत ते गेले आहे. ज्यांनी दर्शन घेतले नाही एवढे भव्य मंदिराचं, देवाचं, तर ते रामरक्षा काय करणार आहे? रामरक्षा करत नाहीये जनाब उद्धव ठाकरेजी, ते पक्षरक्षा करत आहे. आणि आता जनाब लागल्यानंतर नावापुढे तर मला वाटतं त्याच्यासाठी काही ना काही ऑल्टरनेटिव्ह करावं लागेल. ते रामांची आठवण याच्यासाठी झाली की जेवढे आमदार चालले गेले, खासदार चालले गेले, मी आणि माझा मुलगा फक्त पक्षात राहिले, ही परिस्थितीमध्ये काय करणार आहे उद्धव ठाकरेजी? पण मी आदरणीय उद्धव ठाकरेजींना विनंती करन, तुम्ही नागपूरपर्यंत आले, 150 किलोमीटर आहे आमची अमरावती आणि हनुमानगडी, आपण उद्या या आणि आपण सोबत सगळे बसून आम्ही स्वागत करू. आमची अमरावतीची संस्कृती आहे, कोणी आमचे घरात आले, कोणी आमचे जिल्ह्यात आले तर त्याचा आदर सत्कार आपण करतोच. या, आपण सोबत तुमचं स्वागतही करू आणि आपण बसून हनुमान चालिसाचं पठण सुद्धा करू. आणि आमचे मुख्यमंत्री साहेबांची, देवेंद्र फडणवीसजींची कौतुक करण्याबाबत की ज्या मुंबईमध्ये फक्त मी म्हटलं होतं की हनुमान चालिसाचं आम्ही पठण करू, तर एक खासदार महिलाला आणि एक तिसरे टर्म आमदाराला, रवीजींना, आम्ही आमचे दोघांना सोबत फक्त एक शब्द हनुमान चालिसा पठण करू सांगितलं होतं. एवढा अहंकार होता जनाब उद्धव ठाकरेजींना की रामाला जे म्हणत होते, भाषणात म्हणत होते, जे जय श्रीराम म्हणतात ते सगळे हरामखोर आहे. आज ते सुद्धा ते जय श्रीरामचे नारे त्या रामरक्षामध्ये देत आहे. तर जनाब उद्धव ठाकरेजींना माझा प्रश्न आहे की जाऊन ज्या नागपूरमध्ये संघाचा एवढा मोठं संघ कार्यालय आहे, तिथे जाऊन संघाचे ज्यांनी सुरुवात केली त्यांचे जाऊन नतमस्तक व्हा, दर्शन घ्या आणि मग रामरक्षाची सुरुवात करा. ज्यांनी या देशासाठी योगदान दिलं आहे त्या संघाचा सगळ्यात मोठा कार्यालय तिथे आहे. आणि ज्या क्षेत्रामध्ये जनाब उद्धव ठाकरेजी रामरक्षाचं पठण करण्याकरिता आपण आले आहे, येणार आहे, ते मतदारसंघ तिथे गडकरी साहेब आहे, आमचे मुख्यमंत्री साहेब आहे, त्यांनी तुमच्यावर देशद्रोह आणि राजद्रोह नाही लावणार आहे. कारण भारतीय जनता पार्टी प्रत्येकाचं स्वागत करते, प्रत्येकाचा आदर मान करते. आजच आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी म्हटलंय, तुम्ही रामरक्षा पठण करा, मी तुमच्या सोबत येतो, तुम्ही पाठ करून तुम्हाला किती पाने वाचता येते तुम्ही वाचा आणि मी वाचतो. या पद्धतीच्या भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री स्वागत करण्यासाठी रेडी आहे. पण जनाब उद्धव ठाकरेजी, तुमचं काहीच चुकलं नाही. आदरणीय बाळासाहेब ठाकरेजींचे विचार पूर्ण माती केल्यानंतर, पक्ष बर्बाद झाल्यानंतर, आमदार सोडून गेल्यानंतर, खासदार सोडून गेल्यानंतर आज आपल्याला रामाजींची आठवण आली. आता तो बहुत कुछ याद आना बाकी है, अभी तो सिर्फ शुरुआत है. पर अहंकार किसी का भी कोणाचाही टिकला नाही तर तुमचाही टिकला नाही हे स्पष्ट होत आहे. तुम्ही उद्या हनुमान चालिसेचं पठण करणार आहात. उद्धव ठाकरेंच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. माझे देव आणि माझी भक्ती हे कोणालाही उत्तर देण्याकरिता नसते. कारण 14 दिवस जेव्हा जेलामध्ये मी राहिली ॲज ए
महिला खासदार म्हणून ते प्रत्येक क्षण मी त्या जेलामध्ये कसे काटले ते मला माहीत आहे आणि माझे परिवारांना आणि माझे लेकांना, माझे परिवाराचे सदस्यांना माहीत है। मुझे इतना मालूम है कि भगवान के आगे हर कोई झुकता है, पर जनाब उद्धव ठाकरे जी को बहुत लेट हो गया है। एका मौलानाने एक वक्तव्य केलेलं आहे की श्रीकृष्ण दिवसातून 5 वेळा नमाज पठण करत होते, तुम्ही कसं बघता? मला माहीत नाही कोणता मौलाना आहे आणि कुठून आला, काय ज्ञान घेऊन आला आणि काय इस्लाममध्ये असा लिहिला आहे मला माहीत नाही। सगळ्यात जुनं जे धर्म आहे या देशातला तो हिंदू धर्म आहे आणि 8000 साल जुनं जे धर्म आहे त्या धर्माचे देवाला श्रीकृष्ण भगवानजींना ते म्हणत आहे की 5 वेळची नमाज ते पठण करत होते। पण आम्ही जेव्हापासून जन्माला आलो, आम्ही जे कृष्ण भगवंताला पाहिलं आहे ते डोक्यावर मोठं तिलक लावून त्यांची पूजा आणि पूजा करणारे भक्तगणी टीका लावून भक्ती करतात आणि आमचे देव सुद्धा मोठी टीका लावून ते मंदिरात विराजमान असतात। तर मला असं वाटतं या मौलाना माझं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही नमाज पडायला जातात, नमाज करायला जातात 5 वेळची, तुम्ही माथ्यावर मोठं तिलक लावून ते नमाज पठण करण्यासाठी जा आणि तेव्हा आमचे भगवंताचे वर काही बोलायची लायकी ठेवा। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी 2023 योजना काढलेली होती। या योजनेमध्ये दर दिवाळीला लाडक्या बहिणींना एक साडी देण्यात येत होती, सीधा मात्र आता त्यांनी आर्थिक अडचण असल्यामुळे ती साडी देण्याची योजना जी आहे नुकतंच जी आर काढला त्यांनी बंद केली आहे, तुम्ही काय सांगा? नाही, मी एवढंच सांगू शकते की या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफीपासून, लाडकी बहिणापासून, निराधार योजना जे वर्षानुवर्ष 600 रुपये चालत होती त्याला 1500 रुपये करण्यापर्यंत जे काम केलेलं आहे ते आमची सरकारनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी हे सगळी गोष्टी केली आहे। काही अडचणी असन, काही गोष्टी असन, काही फ्रॉड झाले असन म्हणून काही योजना त्यांनी ती योजना बंद केली आहे। तर मला वाटते त्याची माहिती आपण पूर्ण घेऊ, पण ही सरकार नेहमी महिलांच्या पाठीशी राहिली आहे, शेतकऱ्यांची कैवारी म्हणून त्यांच्या पाठीशी उभी आहे। आजही जर अडचणीत शेतकरी असन तर सगळ्यात पहिले पुढे येऊन मदत करणारी हीच सरकार असेल। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत, एकत्र येत पाठिंबा देणार आहेत, कसं पाहता? उद्धव ठाकरे, जनाब उद्धव ठाकरेजी जेव्हा मुख्यमंत्री होते 33 महिन्याची सरकारमध्ये आपणच मुख्यमंत्री होतात, तेव्हा शेतकऱ्यांची शेतीतलं माती तुमच्या पायाला लागली नाही आणि आज तुम्ही जाऊन दिल्लीमध्ये आंदोलनाला समर्थन करण्यासाठी चालले आहे। मला वाटते की हे ढोंग बंद झाला पाहिजे जनाब उद्धव ठाकरेजी। रियल कामासाठी जर जमिनीवर उतरले तर लोक तुमच्यावर विश्वास करन। पक्षासाठी आंदोलन करणे आणि लोकांचे हिताकरिता बाहेर निघणे ह्या दोन्ही गोष्टींमध्ये खूप फरक आहे। राज ठाकरे यांच्यासोबत आता राज ठाकरे साहेबांना आणि उद्धव ठाकरेजींना पहिले तर बसा लागेल, कारण राज ठाकरेजींनी म्हटलं होतं सगळे मस्जिदांचे भोंगे उतरवायचे आणि तिथेच जनाब उद्धव ठाकरेजी म्हणतात ते आमचे भाऊ आहे, ते लोक आमचेही भाऊ आहे। तर पहिले या दोन्ही भावांनी एकत्रित बसून डिसाईड केला पाहिजे की आम्ही कोणत्या दिशेने चाललो आहे आणि मग सगळी गोष्टी बाहेर आली पाहिजे। अयोध्येतील राम मंदिर खरं तर पूर्ण देशवासियांसाठी एक अधिष्ठान आहे, धार्मिक अधिष्ठान आहे। याच्यामध्ये जो अपहार झालेला आहे निश्चितच त्यामध्ये भ्रष्टाचार आहे, पण याच्यावरती तुमची काय भूमिका? रामरक्षा वगैरे हे सर्व राजकारण सुरू आहे, आता तुमची त्याच्यावरती काय? माझी भूमिका, माझे देशाचे प्रधानमंत्रीजींवर पूर्ण विश्वास आहे, कारण एवढे वर्ष ज्या काँग्रेसनी राम मंदिर होऊ दिलं नाही, राम भगवंताला त्या जाग्यावर विराजमान होऊ दिला नाही आणि हेच सरकार भारतीय जनता पार्टी आणि देशाचे प्रधानमंत्री जे म्हणतात गर्वानी कि ये देश का चौकीदार मैं हूं, तो मुझे हमारे देश के प्रधानमंत्री पर पूरा भरोसा है कि वो खुद कहते हैं ना मैं खाऊंगा ना मैं खाने दूंगा। अगर किसी ने डाका डाला है राम मंदिर पर तो वो छोड़ा नहीं जाएगा, उसे छोड़ा नहीं जाएगा। उसके साथ में पूरा हिसाब हमारे देश के प्रधानमंत्री जरूर करेंगे, ये विश्वास हमारा है। जिन्होंने मंदिर बनाया, हमारी आस्था को जीवंत रखा और मंदिर में राम लल्ला को विराजमान किया, उस व्यक्ति पर बोलने से पहले
कई हजारों लोगों ने ये सोचना चाहिए कि 60 से इतने सालों तक राम भगवान का मंदिर जिन्होंने बनाया नहीं, उनको इस विषय पे बोलने का अधिकार नहीं. उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनासाठी त्यांनी मोहन भागवत आणि मुख्यमंत्री यांना दोघांनाही निमंत्रण दिलेलं आहे. दादा, मी तर खूप प्रेमाने, आज ते जनाब उद्धव ठाकरेजी म्हणतात की मोहन भागवतजींना त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे, मुख्यमंत्रीजींना निमंत्रण दिलेलं आहे. तेव्हा ॲज ए खासदार मी त्यांना निमंत्रण दिला होता की आपण हनुमान चालिसासाठी पठण करण्यासाठी बाहेर या. त्यांनी ते गुन्हे दाखल करून टाकले होते. त्यांनी धन्यवाद मानावं आमचे मोहन भागवतजींचा आणि आमचे मुख्यमंत्री साहेबांचा. ते आदरपूर्वक सांगताय आमचे मुख्यमंत्री साहेब की तुम्ही राम रक्षा वाचा, मी तुमच्यासोबत वाचतो म्हणून. पण तुमचे टीकाकार जे आहेत ते सातत्यानं भाजपावरती टीका करतात. तर कुणाल कामरा असं म्हणतात की रामाच्या सीताच्या पतीचं गातायत आणि नीताच्या पतीचं काम करतात भाजपावाले. मला माहित नाही कोण विरोधी काय म्हणतात आहे. मी भावना घेऊन आणि लोकांची भावना सोबत या क्षेत्रामध्ये काम करत आहे. मला एवढं माहीत आहे, एक मंदिरासाठी या देशामध्ये, ज्या देशाला आम्ही म्हणतो की आमची संस्कृती आमची भावना घेऊन आम्ही या देशामध्ये काम करताय, आणि त्या देशामध्ये राम मंदिरासाठी सगळ्यांना कारसेवकांना आपला जीव गमवावा लागलं होतं. त्याच मंदिरामध्ये जर एखादी घटना अशी घडते, चोरी होते, तर या देशाचे प्रधानमंत्री ज्यांनी मंदिराकरिता सगळं काही केलं आणि मंदिर उभा केलं, तर ते नक्की ते चोरांना पकडून त्यांना पूर्ण सबक देणार आहे. त्याच्यामध्ये कोणीही शंका बाळगू नये. एवढं मला माहित आहे. कोण ऑपोजिशन काय टीका करताय, उद्धव ठाकरे, जनाब उद्धव ठाकरेजींना टीका करण्याचा काही अधिकार नाही. कारण जे दर्शनासाठी गेले नाही अजून, ते रामरक्षा काय म्हणून आणि अयोध्याची भावना कुठून येईल आणि तिथे चोरी झाली त्याच्यावर रामरक्षा करत आहे. ते रामरक्षा करत नाहीये, ते पक्षाची रक्षा करण्यासाठी बाहेर निघालेले आहे. नाही तर त्यांचे पायाला माती सुद्धा विदर्भाची शेतकऱ्यांचे शेतीतली लागली नाही आहे. एवढा ठामपणे मी सांगू शकते जेव्हा ते मुख्यमंत्री होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.